हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. नर्सरीमधून एवढे सगळे झाडं घेऊन आले आहेत, छोटी मोठे, इनडोअर आउटडोअर. तर आणि उन्हाळा भरपूर आहे, काळजी खूप घ्यावी लागेल. तरी पण ऊन भरपूर गॅलरीमध्ये नवीन घरामध्ये येत आहे, त्याच्यामुळं रिस्क घेऊन घेऊन आलेच. हे गवती चहा वगैरे होता, एवढी रिस्क घेऊन आले. म्हणजे पावसाळा चालू नाही, काय नाही, भर उन्हाळ्यात एवढी सगळी झाडं घेऊन आले. तर गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. चांगली झाडं यावी ती. खूप हे म्हणजे रिक्सवरती घेऊन आले आणि एवढी सगळी घेऊन आले ना, छानच येणार. बी पॉझिटिव्ह. आणि झाडांचं एवढं एवढं वेड आहे ना मला, की लहानपणापासून झाडांचं वेड आहे. की कुठे जाईल तिथून जे झाडं असं फांदी येतं ना, म्हणजे चोरून नव्हते आणत, असं विचारून त्यांना एकतरी छोटी फांदी घेऊन येऊन असं लावायची वगैरे. आणि कराडमध्ये पण 2-3 महिने राहायला होतो, तरी पण तिथून एवढी सगळी झाडं घेऊन येऊन लावायची ना मी. तर भरपूर झाडं घेऊन लावायची. तरी पण आता अलोवेरा वगैरे जुन्या घरामधून अजून सामान शिफ्टिंग नाही थोडं केलेलं, तर ते अलोवेरा खूप सुकला असेल. आणि हे सगळे आता एवढी झाडं घेतलेली आहेत. आता थोडी दुसऱ्या नर्सरीमधून आणली होती, थोडी ह्या नर्सरीमधून घेतली होती. चाफा. आपल्याकडे लग्नाला नवरा मुलगा पाया पडायला जातो तेव्हा हे करतात, ह्याला चापेला आहे ना एका साईडला मंडवळी. भरपूर झाडं अजून पण घ्यायची इच्छा होती, पण हीच भरपूर झाली होती, त्याच्यामुळे हाय त्यालाच व्यवस्थित ठेवायचं. आता हे म्हणजे खूप मोठा टास्क असल्यासारखं आहे. आणि ह्याची कशी केअर करायची, काय करावं लागेल ते पण मला सांगा. माती वगैरे पण मी इथूनच घेतलेली विकत, आणि खत वगैरे पण इथूनच घेतलेलं. भरपूर झाडं मी घेतली होती. आणि कुंडी आहेत ना, छोटी आणि मोठी, असे मी मॉलमधून आणि ऑनलाईन मागवलेले होते. कोणाला लिंक पाहिजे असेल तर सांगा, मी देते. छोट्या कुंड्या होत्या ना पांढऱ्या कलरच्या, त्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या. हे सगळं इथे खात होतं, यांचं 5 किलोचं असं त्यांनी खात दिलेलं होतं. आणि माती 25-25 किलोच्या अशा गोण्या दिल्या होत्या. हे सगळे प्लांट घेतले आहेत. मनी प्लांट आहे, झेड प्लांट आहे, सिंगोनिया प्लांट आहे, कढीपत्ता, हे सगळं घेतलं होतं मी. हे पांढरी जास्वंद, लाल जास्वंद, हे हायवेच्या कडेला हे असते ना, हे झाड आहे बघा व्हाईट कलरचं, ते पण घेतलं होतं. गोकर्णीचं घेतलेलं. हे घरी घेऊन आलो एवढं सगळं बघा लिपमधून. तुळशी पण घेतलेली, तुळस पण खराब झाली होती. आता ह्याला सगळं आता माती सगळी एक साईडला काढून ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले एकात अर्धा आणि एकात अर्धा खत मिक्स करून कुंडीमध्ये भरून झाडं लावू शकता तुम्ही, असं बोलले होते. रबर प्लांट पण घेतला होता. हे बघा, ह्याच्यामध्ये आता ते पूर्ण अर्धी गोणी मिक्स करायची खताची. आले की लगेच ते लावूनच घेतलं होतं. आणि एवढी रात्र पडली होती ना लावताना, खूपच हे झालं होतं. हे बघा, आणि एवढी हेवी होतं ना हे, जबरदस्त. हे पूर्ण अर्धा आता ह्याच्यामध्ये हे करायचं आहे. माझ्याकडे काय ते काहीच नाही आहे, झाडं वगैरे लावायचे चमचा काय काय ते असते, ते सगळं काहीच नव्हतं. हे हातानं सगळं करते. कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण सांगा. आणि जरा उशिरा व्हिडिओ येत होते, त्यामुळेच सॉरी बरं का. म्हणजे घरामध्ये सारखं आजारी आजारी असल्यामुळे खूपच हे होत होतं, प्रॉब्लेम येत होता. आता जरा ठीक आहे, त्याच्यामुळे एवढं हे होत होतं. ह्या मॅडम बघा कशा बसल्यात. एवढं वेळ असल्यामुळं पूर्ण हे करत बसली होती ना. हे बघा, हे बघते कसे बघा. एवढी सगळी झाडं कोणती मोठ्या कुंडीत लावायची, कोणती छोट्या कुंडीमध्ये लावायची, एवढं सगळं हे झालं होतं. आणि ऊन भरपूर येतं गॅलरीमध्ये. मी तुम्हाला दाखवेन, सकाळचं पण, मॉर्निंगचं पण, दुपारचं पण दाखवेन व्ह्यू. हे पामचं आहे ना, ते एंट्रन्सला ठेवायला मी हे भरत होते. त्याला काही सावलीमध्ये ठेवलं तरी चालतं. आउटडोअर इनडोअर असे दोन्ही प्लांट आहेत त्याच्यामध्ये. हे भरते आता ह्याच्यामध्ये, हे बाहेर ठेवणार आहे मी. हे बघा किती मस्त आहे ना हे झाड, खूप छान वाटत होतं.
ह्याच्यानंतरने हे एवढी सगळी झाडं आपल्याला कुंडीमध्ये हे करायची होती. आणि ह्याला कसं म्हणजे केअर करायची काय वगैरे ते पण सांगा मला. भरपूर झाडांचं वेड आहे पण मरून जातात, नाहीतर गावी गेलं की मग पाणी नसल्यामुळं पण हे होऊन जातात. आणि भर उन्हाची घेऊन आले त्यामुळे देवा व्यवस्थित येऊ दे. टेन्शन खूप आलं आहे. येतील सगळे बी पॉझिटिव्ह आहे की नाही. हा गवतीचा आहे. गवती चहा तर मला एवढा आवडतो, नाही तर वास वगैरे किती सुंदर वाटतो. चहा पित नाही तरी पण एवढं सगळं गवती चहा म्हणजे मला लागतोच. मी काय करते ते गरम पाणी करायचं आपण आणि त्याच्यामध्ये हे गवती चहाचे असे छोटे छोटे कट करून त्याच्यामध्ये करून प्यायचं. टीप खूप मोठी आहे. फ्लेवर पण खूप छान येतो. नुसता ग्रीन टी म्हणून पण पिऊ शकता तुम्ही. छान वाटतं पण प्यायला. गोकर्णीच्या फुलाचं पण ते टी पिऊ शकतो आपण, चहा त्याचा गरम पाण्यामध्ये उकाळून. हे बघा, ह्याला मी पूर्ण कट केलं आहे थोडं. हे 2 कुंड्या आत्ताशी भरून झाल्या आपल्या, हे तिसरी आहे. हे ते हायवेच्या बाजूला असतात ना ते झाडं, ते हे आणलं होतं काट्यावालं, खूप मोठी येतात ना ही झाडं, ते घेऊन आले मी व्हाईट कलरचं. छान वाटतं व्हाईट आणि ग्रीनमध्ये. ते म्हणाले ह्याला काटे असतात भरपूर. आता हे दुसरं झाड आहे. हे व्हाईट जास्वंदीचं होतं. हे फांदे लावले तरी येतात, पण इथे सिटीमध्ये कुठंच नसतं हे झाड, त्याच्यामुळे नर्सरीमधूनच घेऊन यावं लागतं. हे लाल कलरच्या जास्वंदीचं होतं. बघते बघा कशी बघते. हे लाल कलर जास्वंद, पांढरी जास्वंद, मोगरा. हे वरतून बी मी खत टाकत होते, थोडं माती पण मिक्स करत होते. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. आणि मला प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा मला. हे कढीपत्त्याचं झाड होतं. हे कढीपत्ता मी नव्हती घेत, पण ते म्हटले हे कढीपत्ता घेऊन बघा, एवढा सुंदर आहे. तुम्ही नुसतं हातामध्ये पान घेतलं तरी वास येतो, पण खूपच छान होतं. म्हणजे प्रमोशन वगैरे काही नाही आहे, पण छान होतं हे आता सगळे छोटे छोटे ही झाडं अपराजिता आहे ते बोलतात, आपल्या इकडे गोकर्ण बोलतात, ते लावलं मी ह्याच्यामध्ये. हे मोठ्या ह्याच्यामध्ये लावायचं, पण मी ह्याच्यात लावलं होतं. पुन्हा पुदिना होता. ही सगळी छोटी छोटी मनी प्लांट, झेड प्लांट वगैरे असे आहेत. हे बघा, हे सगळे झालेत आता हे करून. ते छोटे पिल्लं फक्त राहिलेत. सिंगोन्या प्लांट वगैरे. पुन्हा पूर्ण गॅलरी धुवून टाकली, एवढी रात्र पडली होती. नंतर रात्री एकदम 12-12:30 वाजले होते हे सगळं होऊन जायला. नंतर जेवण झालं होतं आमचं, म्हणजे केलं होतं जेवण, बनवून झालेलं होतं. मनी प्लांट आणि झेड प्लांट वगैरे असे छोटे इंडोर प्लांट होते हे बघा. कशी वाटली माझी झाडं नक्की सांगा. भर उन्हाळ्याची घेऊन आले रिक्सवरती आणि नक्की येणार चांगली. हे बघा, पुन्हा थोडी माती राहिली होती. ते बोलले होते संपल दोन्ही पण तुमच्या गोण्या, पण राहिली होती. हे बघा, हे व्हाईट कलरचे पॉट होते ना, खूप छान होते. नाही छोटे ना मोठे, असे होते मीडियम साईजचे. मस्त वाटले. हे आपण इंडोर प्लांट लावून घरात पण ठेवू शकतो, असे छान होते हे. असं हे वरती थोडे कुठले ह्याच्यामध्ये राहिले त्यात मी माती टाकत होते. हा बांबू प्लांट पण मी ह्याच्यात लावलेला. आणि जो पाण्यामध्ये जो बांबू प्लांट असतो तो पण मी ह्याच्यामध्ये हे केला होता. हे सगळे भरून झालेत आपले आता झाडं. हे आता एका साईडला ठेवते. इथे कट्ट्यावरती गॅलरीमध्ये अशी खूप छान जागा होती, ते व्यवस्थित बसून गेले होते प्लांट सगळे, मस्त वाटत होते. हे बघा, पुन्हा त्यांना मी बांधलं पण होतं का तर तारेने, तर हवा गॅलरीमधून खूप मोठी किंवा पावसाच्या ह्याच्यात ते पडलं सगळ्या कोंड्यांची वाट लागेल. हे एवढे सगळे व्यवस्थित ठेवलेत बघा.
हे पाण्यामधलं बांबू प्लांट ते पण मी हे केलं आहे, हा मोठा आणि तो छोटावाला. कशी वाटली झाडं नक्की सांगा. हा रात्रीचा व्ह्यू आहे. हे झाडं व्यवस्थित अशी कट्टे एवढी सुंदर बसली होती ना, मस्त वाटत होते. हे बघा, आणि थोडी राहिलेली अशी खाली ठेवली होती मी, हे राहिले. याच्यामध्ये पण मी गोकर्णीचे बे लावले होते आणि ते छोटंच राहिलं असं बोलले होते गोकर्ण, म्हणून मी ते दुसरे माझ्याकडे बी होते ते लावले होत्या. ह्या मॅडम बघा आता कशा बघताय सगळे झाडं. तिचा इथेच बसायचा जागा होता, ते आता तिचा जागा नाही आहे, मग ते आता इथे खालीच बसते त्यांच्या शेजारी, प्लांट शेजारी. हे बघा, नाही तर ती इथे वरती बसत होती आणि भीती वाटत होती एवढं वरतून पडेल त्याची 6व्या माळ्यावरून. कशी बसली वरती बघते आणि कँडी नाव आहे हिचं. हा रात्रीचा रिव्हरफ्रंट, अहमदाबादचं रिव्हरफ्रंटचं सगळं बाजूलाच होतो आम्ही. ते जमालपूर साईडचा ब्रिज आहे. इथे होलसेलच्या भाज्या, फुलं वगैरे सगळं इथं होलसेलचं येतं. रात्रभर दिवसभर हे मार्केट चालू असतं. आपल्या इकडून पण, नाशिकवरून, महाराष्ट्रावरून, सगळीकडून इथे भाज्या वगैरे येतात, फुलं वगैरे येतात. महाराष्ट्रावरून पण येतात फुलं इथे. हा जमालपूर ब्रिज आहे हा. दुसऱ्या गॅलरीमधून किचन बेडरूमच्या पण इतकं सुंदर दिसतं ना, खूप छान दिसतं. हे रात्रीचे माझे कसे लावलेत झाडं, पाणी घातले त्यांना आता. कसे वाटतात नक्की सांगा. आणि हे सकाळचे हे दाखवते, वाटतात ना मस्त. माझीच नजर लागेल. हे बघा, ते रिव्हरफ्रंट साईट होता. ते पूर्ण ही रिव्हरफ्रंट नदी आहे, जी आपण म्हणतो ना अहमदाबादमधली साबरमती नदी, ती ही आहे. वाटतात माझे प्लांट, झाडं ही छोटू नक्की सांगा. आणि यांची केअर थोडीफार कशी करायची असते ते पण नक्की सांगा मला. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा फॅमिली फ्रेंड्सबरोबर, सबस्क्राईब करा. हे आउटडोअरमध्ये ठेवलेलं बघा, ह्याच्यामध्ये बाहेरच्या ह्याच्यामध्ये. कसे वाटतात सांगा नक्की. बाय.